अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण स्वामी महाराजांचा खूप प्रभावी असा मंत्र पाहणार आहोत. या मंत्राने तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट असो, दुःख असो किंवा तुमच्या शरीराच्या काही व्याधी असो किंवा आज सतत येणारं आजारपण असो, तर हे सर्व काही या स्वामी महाराजांच्या मंत्राने दूर होणार आहे. आणि ते म्हणजे 100% दूर होणार म्हणजे होणारच. पण या मंत्राचं तुम्हाला रोज नित्यनियमाने हा मंत्र म्हणायचा आहे. आणि बघा, तुम्ही जर हा मंत्र रोज नित्यनियमाने म्हणला तर तुम्हाला 3 दिवसाच्या आत याचा छान असा अनुभवसुद्धा येणार आहे. मग तो मंत्र कोणता आहे? आता बऱ्याच ताईंना समजलं असेल की तो मंत्र कोणता आहे. पण ज्या कोणत्या नवीन ताई आहेत, ज्या नवीन सबस्क्रायबर ताई आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असणार आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये काय होतं की खूप साऱ्या अडचणी येतात, खूप सारे संकट येतात. मग आपल्याला काय कोणतं तरी संकट आलं की आपल्याला काहीच समजत नाही नेमकं आपण काय करावं, काय नाही, कोठे धावा घ्यावा, कोणाचा धावा घ्यावा, कोणापाशी जावं, कोणाला आपलं दुःख सांगावं, असं आपल्या आयुष्यात सतत अडथळे चालू असतात, संकट येत असतात लागोपाठ झाली. तर बघा, आपण काय करतो, आपलं संकट असो किंवा आपल्या अडचणी असो इतरांना सांगत असतो आणि काही लोक त्याच्यावर आपल्याला छान प्रकारे उपाय पण सांगत असतात. पण तो त्यांच्याकडून आपण घेतलेला सल्ला असतो, तर तो त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी आपण त्यांची मदत करावी असं वाटतं. पण बघा, स्वामी महाराजांच्या बाबतीत तसं नाही. स्वामी महाराजांच्या बाबतीत तसं अजिबात नाही. स्वामी महाराज प्रत्येक भक्ताची मदत हे करतात. ते प्रत्येक भक्ताच्या अडचणीच्या वेळेला धावून येतात. जो भक्त आतुरतेने स्वामी महाराजांना हाक मारतो, त्या भक्ताच्या पाठीशी नेहमी स्वामी महाराज उभे असतात. मग स्वामी महाराज आपली काही मदत स्वामी महाराज करतात. आपण आतुरतेने हाक मारल्या स्वामी महाराज धावून येतात. मग याच्या बदल्यात स्वामी महाराज आपल्याकडून काही अपेक्षा करत नाहीत. फक्त आपण स्वतःहून स्वामी महाराजांना शरण जायचं असतं, स्वामी महाराजांची सेवा करायची असते. ते आपल्या इच्छेने आपण करत असतो. स्वामी महाराज म्हणत नाहीत की तुम्ही हे करा ते करा अशा प्रकारे. तर बघा, आपलं दुःख इतरांना आपण रडत सांगण्यापेक्षा स्वामी महाराजांना सांगा. नक्कीच तुम्हाला त्याचं 100% फळ, 100% त्या उपायावर म्हणजे त्या अडचणीवर तुम्हाला उपाय स्वामी महाराजांकडे मिळणार म्हणजे मिळणारच. बघा, आता असा कोणता मंत्र आहे, तो मंत्र म्हणजे स्वामी महाराजांचा तारक मंत्र. बघा, तारक मंत्र याच्यातच सर्व काही अर्थ आहे. तारक मंत्र म्हणजे जो अडचणीने त्रासलेला आहे, संकटाने ग्रासलेला आहे, संकटाने सर्व काही संकट, अडचणी हे सर्व काही त्याच्याच आयुष्यात आहेत, तर त्यातून अलगदपणे तारून नेणारा, बाहेर काढणारा हा तारक मंत्र आहे. जो कोणी श्रद्धायुक्त अंतकरणाने या तारक मंत्राचं पठण करतो, त्याच्या आयुष्यातील 99% काय तर 100% त्याच्या आयुष्यातील सर्व काही अडचणी दूर होतातच. तुम्ही आतुरतेने अंतकरणातून हा तारक मंत्र निदान रोज 11 वेळेस तर म्हणा. आता बघा, बऱ्याच ताईंना स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा असते, पण त्यांना वेळ नसतो स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी. तर मग त्या ताईंसाठी ही सेवा खूप म्हणजे खूप छान आहे. बघा, जास्त काही वेळ लागत नाही. तुम्हाला अवघ्या 5 मिनिटात एक हा तारक मंत्र म्हणायचा होतो. जर तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा असेल तर तुम्हाला 15-20 मिनिटात तुमचा 11 वेळेस तारक मंत्र म्हणून होऊ शकतो. पण हा तारक मंत्र कसा म्हणायचा, एकदम शांत, आणि ह्या तारक मंत्रातील प्रत्येक कडव्यातील अर्थ तुम्हाला समजून घेऊन हा तारक मंत्र म्हणायचा आहे. तरच तुम्हाला याचं फळ हे चांगलं मिळणार म्हणजे मिळणार. आता बघा, तारक मंत्रात म्हणणार आहात तुम्ही, तर मग तुम्हाला ह्या तारक मंत्राचं तीर्थ करायचं आहे. हे तीर्थ खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे. तुम्हाला हा तारक म्हणताना तुम्ही दररोज 11 वेळेस म्हणा. 11 वेळेस शक्य नसेल तर निदान 1 वेळेस तरी आवर्जून म्हणा. बघा, या तारक मंत्राने तुमच्या जीवनात किती चमत्कार होतो. तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसा. आपण धूप, अगरबत्ती, दिवा तर प्रज्वलित करतच असतो. दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यावर उजवा हात ठेवून तुम्हाला
उजवा हात ठेवून तुम्हाला स्वामी महाराजांचा हा तारक मंत्र म्हणायचा आहे. बघा, तुम्हाला एकदम थोडक्यात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला तारक मंत्राचा मला जो अर्थ माहिती, ज्याप्रमाणे हा तारक मंत्र मी म्हणते त्याप्रमाणे तुम्हाला तारक मंत्राचा थोडासा मी अर्थ सांगेन. बघा, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. बघा, निशंक हो निर्भय हो, स्वामी महाराज म्हणतात निशंक हो निर्भय हो, काहीही मनात भीती आणू नको. स्वामी महाराज आहेत ना पाठीशी, स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत, स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत. अतर्ग्य अवधूत हे स्मरणगामी, प्रत्यक्ष दत्त महाराज प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत, अवधूत हे आपल्यासोबत आहेत. मग तुला भीती कशाची? अजिबात कुठे निशंक मनाने तू सेवा कर, मनामध्ये काहीही शंका आणू नको आणि निशंक मनाने स्वामी महाराजांना सर्व काही सोपवून दे आणि स्वामी महाराजांची सेवा कर. असा हा एकदम मस्त असा तारक मंत्राचा अर्थ होतो. बघा, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला. तर बघा, जिथे स्वामीचे चरण आहेत तिथे न्यून काय. बघा, जिथं स्वामी महाराजांचे चरण आहे तर तिथं काहीही कशाचीही भीती नाही आहे. स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्यासोबत आहेत, प्रत्यक्ष पावलोपावली क्षणोक्षणी प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत. मग जिथं स्वामी महाराजांचे चरण आहेत तर तिथे न्यून काय आहे? स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ नाणे त्याला, परलोकीही ना भीती तयाला. बघा, परलोकीही तुम्हाला भीती नाही. तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत आहात, स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणत आहात, तर तुम्हाला परलोकीही कशाचीही भीती नाही. कारण स्वामी महाराज प्रत्यक्ष तुमच्यासोबत आहेत. तुमचे आचार विचार जर शुद्ध असतील तर तुम्हाला परलोकीही कशाची भीती नाही. तुमच्या केसाला हातसुद्धा कोणी लावू शकणार नाही. असा हा तारक मंत्राचा एकदम साधा आणि सोपा अर्थ आहे. उगाची भीतसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. बघा, आता बऱ्याच वेळेस आपल्या मनात एक वेगळीच भीती निर्माण होती. तर मनामध्ये काहीही भीती आणायची नाही. स्वामी सोबत आहेत, स्वामींची सेवा करा. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत, स्वामी महाराज आपल्या अवतीभवती आहेत, हे लक्षात नेहमी ठेवायचं आहे. बघा, फक्त एकच विचार लक्षात ठेवायचा की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत, मला कोणाचीही गरज नाही. फक्त स्वामी माऊली आहेत ना माझ्यासोबत, तर माझ्यासाठी सर्व काही माझे स्वामी माऊली आहेत. आणि ज्याच्यासोबत स्वामी माऊली आहेत तर त्याच्या आयुष्याचं हे कल्याण होणार म्हणजे होणारच. इतका हा प्रभावी असा छान असा स्वामी महाराजांचा तारक मंत्र आहे. आता स्वामी महाराज ज्यांच्यासोबत आहेत तर त्यांना अजिबात कुठेही न डगमगता त्यांनी सर्व काही त्याच्या आयुष्याचा जो कारभार आहे तो चालवायचा आहे. कारण स्वामी महाराजांची सोबती साथ ही खूप म्हणजे खूप मोलाची आहे. त्याचबरोबर खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. बघा, जो तुम्ही स्वामी महाराजांचे खरं भक्त आहात, तुम्ही स्वामी महाराजांची आंतरतेने अंतकरणातून स्वामी महाराजांची सेवा करत आहात, मग तुमचा विश्वास अजिबात डगमगू द्यायचा नाही. स्वामी महाराजांवरचा विश्वास हा तुमचा 100% काय 101% अटळ आणि विश्वास हा असायलाच पाहिजे स्वामी महाराजांवर. मग तुम्ही स्वामी महाराजांची भक्ती करतात, मग तुमचा विश्वास हा अजिबात डगमगू द्यायचा नाही. कारण स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत. स्वामी महाराज तुमच्या कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. बघा, स्वामी महाराज प्रत्येक ठिकाणी पावलोपावली तुमच्यासोबत आहेत. वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी स्वामी महाराज
माणसाच्या रूपाने कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमची साथ देतात. तुम्ही कितीदा जरी डगमगलात तरी स्वामी महाराज तिथं तुमची साथ देतात. तुमच्या सोबतीला स्वामी महाराज उभे असतात. त्याच्यामुळे मन न डगमगू देता स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतार्थ. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेई हाती. बघा, आता आपण हा तारक मंत्र म्हणताना जो पाण्याचा ग्लास ठेवतो त्याच्यावर उजवा हात ठेवतो, तर त्याच्यात आपण जी विभूती लावलेली असते तर ती विभूतीची रक्षा तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आहे आणि ते पाणी घरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी द्यायचं आहे. तुम्ही स्वतः प्यायचं आहे, घरात शिंपडायचं आहे. यानं काय होतं, घरामधील जी आजारी व्यक्ती आहे, सतत आजारी पडणारी व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीच्या जे काही व्याधी आहे, जे आजारपण आहे, तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होते. आणि स्वामी महाराजांच्या कृपेने घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे, बाहेरील बाधा आहे, ती सर्व काही दूर होण्यास मदत होते म्हणजे होते. आणि याचा अनुभव तुम्ही 3 दिवसात अनुभव घ्याल. इतकी ही तारक मंत्राचं हे तीर्थ आहे. बघा, हे तीर्थ ज्यावेळेस तुम्ही प्राशन करचाल, पिचाल, त्यावेळेस तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की ह्या तारक मंत्राच्या तीर्थामध्ये किती जादू आहे. कारण हा तारक मंत्र आपण खूप अंतःकरणेतून श्रद्धेतून म्हणलेला असतो आणि त्याच्यात जी ऊर्जा उतरलेली असते ती ऊर्जा वेगळीच असते. आणि हे फक्त पाणी नसतं, तर हे एकदम तीर्थ एकदम चमत्कारी असं हे तीर्थ असतं. आता बघा, एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मला जसं वाटतं तसं मी तुम्हाला तारक मंत्राचा अर्थ थोडासा माझ्या भाषेतून समजावून सांगितलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तर बघा, जीवनात काही अडचण असो, कोणतेही संकट असो, आजारपण असतो, तर आवर्जून तुम्ही स्वामी महाराजांचा हा नित्यनेमाने रोज तारक मंत्र निदान 11 वेळेस तरी आवर्जून म्हणा. बघा, तुमच्या जीवनातील 99 प्रश्न, 99% अडचणी आणि आजारपण हे दूर होण्यास मदत होणार म्हणजे होणार. तर चला, तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.